नमस्कार, मी मधुराणी गोखले प्रभुलकर कवितेचं पान मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि आज हे कवितेचं पान विहरत विहरत साता समुद्रापलीकडे ऑस्ट्रेलियामध्ये येऊन ठेपलं. आणि आज ऑस्ट्रेलियामध्ये अनेक वर्ष स्थित असणाऱ्या पण आपल्या मातृभाषेवर, आपल्या मायभूमीवरती निरतिशय प्रेम करणाऱ्या आणि एवढंच नाही तर मराठीतून कविता करणाऱ्या काही मंडळींना आपण भेटणार आहोत, जे अनेक वर्ष इथे आहेत पण त्यांनी कवितेची नाळ मात्र, कवितेचा हात मात्र सुटू दिलेला नाही. तर आजच्या एपिसोडला सुरुवात करूया. मला खूप आनंद होतोय स्वागत करताना मोहिनीचं, मोहिनी अंतुरकर, सदानंद केळकर नमस्कार, आणि वैजूताई मोरे. तुमच्या तिघांचे मी खूप मनापासून स्वागत करते. आणि मला आनंद वाटतोय की इथे असतानाही मी आजूबाजूला गेले काही दिवस वावरते तर सगळं अमराठी वातावरण, काय म्हणजे अभारतीयच म्हणूया, वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या प्रांतातले लोक इथे राहतात आणि त्यामुळे अर्थातच इंग्रजीचा प्रभाव तुमच्या रोजच्या जीवनात वावरताना जास्त आहे. आणि तरी सुद्धा तुमचं जे मराठीवरचं प्रेम आहे आणि मराठी शब्दांवरचं प्रेम आहे, काव्यावरचं प्रेम आहे, साहित्यावरचं प्रेम आहे, ते खरंच खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि ते प्रेम मला असं वाटतं की प्रत्येकालाच असतं, पण त्या भाषेत सुचणं, आपले विचार मांडता येणं, मांडावेसे वाटणं हे जास्त कौतुकास्पद आहे. तर तुमच्या तिघांचंही खूप स्वागत करते, मनापासून कौतुक करते. आणि आजच्या या एपिसोडला आपण सुरुवात करूया का? तर सदानंद, मला असं वाटतं की तुझी एक छान कविता आहे जी तू गाऊन सादर करतोस. पण बाय द वे, हे सगळेजण मला वयाने सिनियर आहेत, पण त्यांनी मला आधीच सांगितलंय की इथे ऑस्ट्रेलियामध्ये कोणी एकमेकांना आहोजाव करत नाही. तुम्हाला कदाचित वेगळं वाटेल सगळ्यांना नेहमी ऐकणाऱ्यांना, पण त्यांनी मला तंबी दिली आहे, त्यामुळे त्यांना आरे पुरे आगं तुला असंच म्हणणार. सो सदानंद, आज तू कुठल्या कवितेने सुरुवात करतोस? मी आजच्या कवितेची सुरुवात जीवन गाणे ही कविता आहे. आणि याच्यामध्ये थोडी संकल्पना अशी आहे की आपण जेव्हा ते जीवन जगतो त्याच्यामध्ये अनेक बरे वाईट प्रसंग येतात, आपण पुष्कळ गोष्टींना तोंड देत असतो. पण या आपल्या आयुष्यामध्ये जे काही प्रसंग येतात किंवा जे काही पद्धतीने आपण आयुष्य जगतो त्याचा करता करविता जगन्यता असतो. हे आपण भान घेऊन ते जर जगलं तर मग सगळं सुखी होतं. आणि मला थोडीशी गाण्याची आवड आहे, त्यामुळे मी त्याच्यामध्ये शास्त्रीय संगीत आपलं खूप मोठं आहे आणि प्रत्येक रागाला एक त्याचा स्वतःचा भाव प्रकट करण्याची शक्ती आहे. तर त्याचा मी थोडासा वापर त्याच्यामध्ये केलाय, त्यामुळे वेगवेगळे राग प्रत्येक कडव्यामध्ये तुम्हाला दिसतील. सुंदर कल्पना आहे. आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतात त्याला रागमाला असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या रागांची गुंफण असते आणि तू म्हणालास तसं की ती ओळ येताना तो राग पण येतो, त्यातला जो भाव आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणतात तो त्या रागाशी निगडीत करण्याचा मी थोडासा प्रयत्न केलाय. तर ऐकूया आपण. प्लीज प्लीज. आतुर जीवन गाणे असे फुलावे, जीवन गाणे असे फुलावे, सुरावरी ते नित्य झुलावे, सुरावरी ते नित्य झुलावे, जीवन गाणे असे फुलावे. प्रभात समयी ललत घुमावा, कृष्ण मुरारी वाजवी पावा, प्रभात समयी ललत घुमावा, कृष्ण मुरारी वाजवी पावा, नाम हरीचे, नाम हरीचे नित्य स्मरावे, जीवन गाणे असे फुलावे. कातर वेळी मंद मारवा, तरळून जाई उगीच वेदना,
आठवणीनी आठवणीनी कोश विणावे जीवन गाणे असे फुलावे क्या बात आहे, मस्त. ठुमकत येईन रात बावरी ठुमकत येईन रात बावरी मालकंसहान असे किनारी मालकंसहान असे किनारी भावुक होईन भावुक होईन मन हे हळवे जीवन गाणे असे फुलावे बागेश्रीचा अत्तर फाया बागेश्रीचा अत्तर फाया मोहरलियन सारी काया मोहरलियन सारी काया क्षण भेटींचे हळचटी पावे जीवन गाणे असे फुलावे तोडीचे स्वर भिजवून जाता तोडीचे स्वर भिजवून जाता भैरवीत मग असे सांगता भैरवीत मग असे सांगता सप्तस्वरांचे मंडल भावे जीवन गाणे असे फुलावे शेवटचं कडवं आहे जीवन मैफल प्रभूची लीला जीवन मैफल प्रभूची लीला सुख दुःखाचा असे काफिला सुख दुःखाचा असे काफिला ईश्वर चरणी गुंतून जावे जीवन गाणे असे फुलावे जीवन गाणे असे फुलावे सुरावरी ते नित्य झुलावे जीवन गाणे जीवन गाणे जीवन गाणे असे फुलावे या गाण्याने खूपच सुंदर सुरुवात झाली आजच्या एपिसोडची आणि आपण असं म्हणूया की आजचा हा एपिसोड सुरू करतानाच आपण तो प्रभूचरणी अर्पण केला असं म्हणायला हरकत नाही. हा कवितेतून तर साधारणतः तू कधीपासून कविता करतोस आणि कधी सुचायला लागल्या किंवा कधीच वाटलं की आपण लिहू शकतो लिहावं अशी अंतस्फूर्ती कधी झाली असं वाटलं? माझी पहिली कविता मी लिहिली मला वाटतं 1976-77 साली पहिली कविता लिहिली मी. आणि मला तशी खरं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे अशी काही नाहीये. आम्हाला तुझी अजून एक कविता ऐकायची, मला जरा पैजूशी गप्पा मारायची. पहिली तुझं स्वागत करते आणि गप्पा मारण्याआधी सुरुवातीला तुझी कविता आहे जरूर. कुठली ऐकतेस? कुठली चालेल? मिठ्ठा मिठ्ठा. हो प्लीज. कविता असते कुणाची, कविता असते कुणाची, कधी सुरेश भटांची, कधी शांता शेळक्यांची, तर कधी वसंत बापटांची. पण खरं म्हणाल तर कविता असते फक्त रसिकांची. वा
येते ती तुमच्या समोर शब्द घेऊन अर्थवाही, येते ती तुमच्या समोर शब्द देऊन अर्थवाही. तुम्ही ठरवता ती सुंदर, देखणी की नटणी. तिला नको प्रसिद्धी, तिला नको प्रसिद्धी, नको लौकिक, नको मान सन्मान. फक्त तिला हवं तुम्हा रसिकांच्या कौतुकाचं चोडेदान. तुम्हीच दिली नाही तिला जर मनपसंत दात, तुम्ही नाही तिला जर दिली मनपसंत दात, तर सांगा बरं कुठं न्यायची तिनं फिर्याद. विचारी न कुठं न्यायची फिर्याद. चोखंदळ श्रोत्यांची मैफिल हेच कवितेचं माहेर. चोखंदळ श्रोत्यांची मैफिल हेच कवितेचं माहेर. जरी तुम्ही दिला तिला शालजोडीतला आहे. यमक अनुप्रास उत्प्रेक्षा हा तिचा नखरा असतो व्यर्थ. यमक अनुप्रास उत्प्रेक्षा कल्पना विलास हा तिचा नखरा असतो व्यर्थ. जर तुम्हाला त्यातून कळला नाही त्यातून नेमका त्याचा अर्थ. म्हणून चौदवी का चांद सारखं गाणं कधी शिळं होत नसतं. कारण 7वी 8वी ते पाठ करा असं सांगितलेलं नसतं. कल्पनेचे नुपूर कविता बांधत असते पायात. कल्पनेचे नुपूर कविता बांधत असते पायात. तुम्हाला तिचा नाद भावला तरच ती नाचते ती तालात. तरच नाचते ती तालात. लय हवी नूर हवा हवेत कवितेला साजेसे भाव. लय हवी नूर हवा हवेत कवितेला साजेसे भाव. सगळ्याच नन्नाच्या पाढ्याला कोणी कविता म्हणेल करा. काव्याची वेळ रसिकांच्या प्रांगणात हवी. काव्याची वेळ रसिकांच्या प्रांगणात हवी. त्यांच्याच निगराणीनं तिला फुटत असते पालवी. तुम्ही खुलता, तुम्ही रमता, तुम्ही खुलता, तुम्ही रमता, खुशीनं दाद देता. कविता कविता तेव्हा पुन्हा उमलते, पुन्हा उमलते मिटता मिटता, पुन्हा उमलते मिटता. छान. मला हा अनुभव अनेकदा येतो वैशू, कारण कवितेचं पानचं उद्दिष्ट हेच आहे की इतक्या थोरा मोठ्या साहित्यिकांनी या ज्या कविता आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या. आणि जेव्हा खाली कमेंट्स येतात किंवा कधी स्टेजवरती सादर करताना ती दाद मिळते तेव्हा असं वाटतं की खऱ्या अर्थाने रसिकांपर्यंत ती पोहोचली. तर ही एका छान चांगल्या कवितेची गुणवैशिष्ट्य तू या कवितेतून इतकी सुंदर मांडलीस ना की आम्हाला ऐकायला खूप मजा आली. तुझ्याविषयी थोडस सांग ना की तू कधीपासून कविता करायला सुरुवात केलीस. तुझं बालपण कुठे गेलं, काय संस्कार होते की जेणेकरून कवितेची जोपासना होऊ शकली. मला प्रश्न आवडला, कारण संस्कार हा शब्द तुम्ही आणि तेच मला महत्वाचं वाटलं सगळ्यात. मी 6वीत होते, सेवासदन हायस्कूलमध्ये होते. अच्छा, पुणे. हां, सगळं पुणेच. आणि पत्त्यांच्या कॅटवर एक कविता केली होती, 2च ओळी म्हणून दाखवते. आज जोकर साहेबांचा बर्थडे होता, मग काय त्यांचा थाट विचारता. घातला पिवळा ठिपक्यांचा काळा सूट, त्यावर मोजे लाल मोजे बूट. आणि ही कविता मी रविवार सकाळ मध्ये तेव्हा छापून यायची लहान मुलांच्या कविता, त्यासाठी लिहिली. पण काय होते म्हणून चुरवण फेकून दिली. माझ्या मोठ्या बहिणीने ते घरात केक काढताना कागद उचलला, तू हे काय म्हणजे मला रविवार सकाळी छापायची म्हणून मी चुरवून फेकून का दिली. म्हटलं मला नाही आवडली. म्हणजे तू का ठरवतेस. आम्ही गेलो आणि पुढल्या रविवारी छापून आली. पण गंमत म्हणजे त्यानंतर मी अनेक वर्ष कविता केलेली नाही आहे. आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा काहीही मराठी मिळायचं नाही. चुकून इंडियातनं कोणी काही पाठवलं असेल की आपण गेलो तर त्याचा जो कागद असायचा ना तो आम्ही सांभाळून ठेवायचो. त्या पिशवीवरचं हे वाचावंसं वाटायचं. आणि त्या काळात आम्ही सगळे मित्रमंडळी एकत्र आलो आणि एक अगदी घरगुती मैफल होती. माझ्या भावाच्या घरात जमलो आम्ही 5-6 मित्र तेव्हा कुटुंब होती. आणि मग कुणी कथा सांगितली, कुणी काय असं केलं. आणि दुसऱ्या दिवशी आमच्यातल्याच एका मित्राने फोन करून सांगितलं की आपण काल जमलो होतो आणि मी कॅलेंडर बघितलं होतं त्याच्यात कालिदास जयंती होती. आम्हाला इतका आनंद झाला. आणि मग वार्षिक कालिदास जयंतीचे इथं बसलेले सगळे कालिदास जयंतीच्या कार्यक्रमात कायम सहभागी आहेत. आणि साहित्याला पूर्ण वाहिलेला कार्यक्रम कालिदास जयंती सुरू झाला आणि तेव्हा मी पहिली कविता लिहिली. मोहिनी, तू काय ऐकवतेस?
कविता फाईन लाईन नावाची एक कविता हो. आहे छान, तर ती मला ऐकवायची इच्छा आहे. असते एक फाईन लाईन प्रत्येक ठिकाणी, जरा ऐकलं तर कराल तुम्ही सुद्धा वाखाणणी, जरा ऐकलं तर कराल तुम्ही सुद्धा वाखाणणी. ओलांडताच ही फाईन लाईन धाकाची होते भीती, ओलांडताच ही फाईन लाईन धाकाची होते भीती. अन ओलांडताच फाईन लाईन अभिमानाचा होतो गर्व, ओलांडताच ही फाईन लाईन अभिमानाचा होतो गर्व. ओलांडताच फाईन लाईन संवादाचा होतो वाद, ओलांडताच फाईन लाईन संवादाचा होतो वाद. आणि विश्रांतीचे रूपांतर चक्क होते आळसात, आणि विश्रांतीचे रूपांतर चक्क होते आळसात. धकाधकीच्या जीवनात बरा वाटतो एकांत कधी, धकाधकीच्या जीवनात बरा वाटतो एकांत कधी. पण ओलांडताच फाईन लाईन वाटू लागते एकाकी, पण ओलांडताच फाईन लाईन वाटू लागते एकाकी. कलेची लागते आवड आणि जोपासला जातो छंद, कलेची लागते आवड आणि जोपासला जातो छंद. ओलांडताच फाईन लाईन छंदाचे होते छानदिष्टपण, ओलांडताच ही फाईन लाईन छंदाचे होते छानदिष्टपण. शरीराला गरज अन्नाची तशीच जीवनाला वित्ताची, शरीराला गरज अन्नाची तशीच जीवनाला वित्ताची. सांभाळली नाही फाईन लाईन तर बळावते वृत्ती लोभाची, सांभाळली नाही फाईन लाईन तर बळावते वृत्ती लोभाची. मित्रमैत्रिणींची चालते मस्करी, मित्रमैत्रिणींची चालते मस्करी, होतो जोरदार हशा, मित्रमैत्रिणींची चालते मस्करी आणि होतो जोरदार हशा. ओलांडताच फाईन लाईन मस्करीची होते कुस्करी आणि उतरते सारी नशा. प्रोत्साहनामुळे जीवनाचा होतो जरूर विकास, प्रोत्साहनामुळे जीवनाचा होतो जरूर विकास. पण प्रोत्साहन होते आग्रही त्याचा मात्र होतो त्रास, पण प्रोत्साहन होते आग्रही त्याचा मात्र होतो त्रास. प्रेम असावे जरूर अतिप्रेमाने होतो विनाश, प्रेम असावे जरूर अतिप्रेमाने होतो विनाश. ओलांडताच फाईन लाईन तेच होतात मोहमायेचे पाश, ओलांडताच फाईन लाईन तेच होतात मोहमायेचे पाश. एक्झरसाइजचे होते एक्झर्शन, एक्झरसाइजचे होते एक्झर्शन जेव्हा ओलांडतो मर्यादा, एक्झरसाइजचे होते एक्झर्शन जेव्हा ओलांडतो मर्यादा. नाही पाळली फाईन लाईन तर व्यायामाचे काय फायदा, नाही पाळली फाईन लाईन तर व्यायामाचे काय फायदा. सुज्ञ हो, तर ही एक ट्विस्ट आहे. सुज्ञ हो ही फाईन लाईन म्हणजे खरं तर एका श्वासाचे अंतर. अरे वा. सुज्ञ हो ही फाईन लाईन म्हणजे खरं तर एका श्वासाचे अंतर. असण्याचे होते नसणे, असण्याचे होते नसणे जेव्हा फाईन लाईन दिसते ECG वर. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. तुझ्याविषयी थोडस सांग ना. तू कधीपासून कविता करायला लागलीस आणि कसं सुरू झाला हा प्रवास? आता जो उल्लेख झाला की कालिदास जयंतीचा, तीच खरी प्रेरणा आहे. आणि जेव्हा इथे आलो त्यानंतर जसं बालपण कुठे गेलं? माझं बालपण औरंगाबाद, भुसावळ अशा ठिकाणी, अशा दोन्ही गावी गेलेलं असतं. आणि नंतर चिंचवडला होतो आणि तिथे आमचं लग्न झाल्यावर इकडे आलो, मायग्रेट झालो. आणि इथे आल्यावरती परत तेच झालं की मराठीचा उपास करायला लागलो, उपास मारच म्हणायला पाहिजे. आणि जसं वैजनी सांगितलं तसं आईने इंडियनला मला बांगड्या पाठवल्या. त्या बांगड्यापेक्षा सुद्धा त्या बांगड्यावर लपेटलेला जो कागद होता तर तो पेपर, तो मराठी सकाळ वगैरे असेल कुठला तरी, आणि तो बांगड्या बाजूला ठेवून तो पेपर अगदी उलट करून सगळीकडे वाचला. तेव्हा ते असं वाटलं की किती छान वाटलं, आज आपल्याला मराठी वाचलं नाही. त्या काळात गेल्या 25-30 वर्षापूर्वी आम्ही इथे आलो, तेव्हा इथे खरंच मराठीचं खूप. आणि त्यावेळेला फेसबुक आणि इंटरनेट ह्या काही गोष्टी होत्या की जिथे आता आपण साहित्य वाचू शकतो, ऐकू शकतो, अशी काहीच देवाणघेवाण त्यावेळेला अजिबात एकदमच तू म्हणालीस तसं उपासच घडण्याची शक्यता होती. आणि वजनाचा नेहमी हिशोब असल्याने येताना पुस्तकं वगैरे पण फारशी आणता आली नाही, मराठी पुस्तकं. मग खरोखरच कोणाहीकडे मराठी पुस्तक असेल तर अगदी उड्या पडायच्या आणि ते घेऊन वाचायचे सगळ्यांनी, असं व्हायचं. तर अशा वातावरणामध्ये जेव्हा कालिदास जयंतीचा उत्सव आला आणि
साधारण 2001 साली ते आयोजक आमच्याकडे आले होते आणि फॅमिली फ्रेंड म्हणून जेवायला वगैरे, आणि त्यांनीच सांगितलं की तू पण कविता करून बघ. मी म्हटलं मी कधी केलेली नाही आहे कविता, पण त्यांनीच मला प्रेरणा दिली की तुला बघ सुचते विचार काहीतरी, कारण साहित्याची आवड आहे असं आमचा गप्पांमध्ये झाला होता विषय. त्याप्रमाणे मी विचार केला, प्रयत्न केला आणि खरंच मला संवेदना नावाची एक कविता पहिली स्फुरली. आणि त्यानंतर मग मला गोडी लागली आणि मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी कवितेसारखं छान साधन नाही हे मला जाणवलं. सदानंद, आता मी परत तुझ्याकडे येते, तुझी पुढची कविता ऐकायची, पण त्यापूर्वी मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही अनेक वर्षांपूर्वी इथे आला होता, जशी भाषेची उपासमार होते असं आपण म्हणतो की मराठी कानावर पडावं म्हणून आपले काय म्हणतात का आतुर असतात. अशा वेळेला मराठी तुम्ही जपलं कसं, ते तू कसं जपलंस इंडिव्हिज्युअली, वैयक्तिक? दोन-तीन गोष्टी आम्ही आणि बहुतेक इथल्या राहणाऱ्या सगळ्यांनी इथे पाहिली ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे माझा जो अनुभव आहे म्हणजे आम्ही घरी मराठी बोलतो, हा पहिला भाग. त्यामुळे आमच्या मुलांना सुद्धा मराठी येतं, त्यांना कदाचित लिहिता वाचता येत असेल पण त्यांना बोलता निश्चित येतं आणि त्यांना पूर्ण समजतं आपण काय बोलतो ते. म्हणजे हा एक भाग झाला. इथे वसंत बापट जेव्हा आले होते तेव्हा ते पण आमच्या घरी आले होते, त्यांच्याकडनं आम्हाला कविता ऐकायला मिळाल्या. आणि संगीतामध्ये तर बरीच मंडळी इथे आली, ती प्रभाकर कार्यकर होते आणि त्यावेळेला राहुल देशपांडे जेव्हा खूप मोठा आर्टिस्ट नव्हता त्यावेळेला सुद्धा तो इथे आला होता. आणि अर्थातच म्हणजे मित्रमंडळी जी सगळी आहेत समधर्मी त्यांचा ग्रुप सगळा होता, त्यामुळे मराठी जपली गेली आपोआपच. यात आता कुठली कविता आहे? कवितेचं नाव आहे झुरळ. तुम्ही विचाराल की झुरळावर कविता काय, पण बायको याला निश्चितपणे खात्रीने घाबरते, कारण आपल्याला घाबरण्याचा काही प्रश्न येतच नाही कधी. त्यामुळे खात्रीने घाबरते असा एकच प्राणी तो म्हणजे झुरळ. त्यामुळे या झुरळाशी मैत्री करायची अशी मी ठरवलं. त्या झुरळाची पाहता मी निशी, मोहनी टाकी फार मजला, त्याची ती देखणी मिशी. त्या झुरळाची पाहता मी निशी, मोहनी टाकी फार मजला, त्याची ती देखणी मिशी. झुरळ वावरी फार असते माझे अति प्रेम हो, अर्धांगी शरण फक्त जातसे या एकमेव तीर्थी. त्या झुरळाच्या भयाने अशी मारी मला ती मिठी. अहो मारा मारा त्या झुरळा, मजसी विनविते किती. चपलेने झुरळाची त्या मारता, दुःखीत होई मी अति. ठेवी धाकात हो बायको, सामर्थ्य झुरळाचे किती. झुरळासी मग होत्या मिळे, आकाशी सद्गती. टाकीने उनी मग मी असा, त्याला धडकरी अंगणी. पत्नी येई क्षणात मग हो, मूळ स्वभावावरी. धाकऊ धाक कसा पत्नीसी, चिंतेत मी रात्रंदिनी. या झुरळा विणना चालते माझी आता हो मती. झुरळासी मी करी प्रार्थना, परतून येशी कधी. परतून येशी कधी. परतून येशी कधी. एक फक्त ऍड करायचं की ही कविता मी अतिशीघ्र काव्य म्हणजे फक्त 15 मिनिटात केलेली आहे. वैजू, तुझी कविता आधी ऐकवणार आहेस आणि यामध्ये हेही ऐकायचंय की तुझे आवडते कवी कवयित्री कोण आहेत? कुसुमाग्रज, वसंत बापट,
किती नावं सांगू तुम्हाला. आणि संदीप खऱ्यांनी केलेलं गारुड गेलं नाही मनात. वा वा. पण कुसुमाग्रज नक्कीच प्रश्नच नाही. कविता वाचू. ऐकू, please. ओके, ठीक आहे. कवितेचं नाव सोपान. हम्म. कवितेचं नाव सोपान. प्रत्येक दगडातून घडणारच असते एक मूर्ती. प्रत्येक दगडातून घडणारच असते एक मूर्ती आणि बुडणाऱ्याला वाचवणारा असतोच किनाऱ्यावरती. सूर्याला कोणी उठ म्हणून हाकारत नाही. सूर्याला उठ म्हणून कोणी हाकारत नाही आणि रुसलेल्या पावसाची समजूत कोणी काढत नाही. मग मावळतीला दिवस होत जातो थोडा उदास आणि पाऊसही उसासून टाकतो 2-4 निश्वास. उज्ज्वल यशाचं नेतृत्व करत असतो प्रयत्न आणि आशावाद. पण मस्तकावर लाभायला हवा माऊलीचा आशीर्वाद. नवीन वाटा चालताना जुने बंध खेचतात. नवीन वाटेवर जाताना जुने बंध खेचतात. मागे वळून बघावं तर नजरा पाणावतात. कुणाच्या वाटा कुणासाठी थांबत नाहीत. कुणाच्या वाटा कुणासाठीही थांबत नाहीत. नजर धूसर झाली म्हणून दिशा खुणावत नाही. नजर धूसर झाली म्हणून दिशा खुणावत नाहीत. अशा वेळेला काळजाच्या खोलवर कप्प्यात जपावं एक स्वप्न. काळजाच्या कप्प्यात जपावं एक स्वप्न. ते साकारेल तेव्हा कळेल या स्वप्नानं किती सुसह्य केलं जिणं. या स्वप्नानं किती सुसह्य केलं जिणं. स्वप्नाच्या दिवलीनं उजळत राहतो मनाचा आसमंत. आणि आशा निराशांच्या लाटातही मनाचा तळ राहतो संत. आशा निराशांच्या लाटातही मनाचा तळ राहतो संत. बघता बघता होऊन जातं सारं मनासारखं. बघता बघता सारं काही होऊन जातं मनासारखं. लक्षात येतो काहीच नव्हतं न घडण्याजोगं. अवघड असतात वाटा. अवघड असतात वाटा आणि कठीण असतं दिनमान. कठीण असतं दिनमान. लक्ष सामोरं ठेवून चढत राहायचे सोपान. लक्ष सामोरं ठेवून चढत राहायचे सोपान. चढत राहायचे सोपान. मला असं वाटतं तुमच्या आतापर्यंतच्या जगण्यातल्या अनुभवातून आलेलं हे खूप मोठं जीवनाचं काय म्हणतात त्याला गुरुकिल्ली आहे. मोहिनी, तू काय करतेस? अजून एक छानशी कविता आहे. कवितेचं नाव आहे तारीख. तारीख हा आपल्या रोजच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे प्रत्येकाच्या. आणि तारीख पे तारीख. तारीख दिवस उगवतो आज काय ही तारीख आणि या तारखेला आज काय काय करायचं इथपासून ते आज कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचा लग्नाचा वाढदिवस आहे, हे सगळं चाललेलं असतं. तर ही तारखांची गंमत. आयुष्य येते खूप तारखा सोबत घेऊन. आयुष्य येते खूप तारखा सोबत घेऊन. जातात त्यांच्या संगतीत वर्षामागून वर्ष निघून. जातात त्यांच्या संगतीत वर्षामागून वर्ष निघून. जन्मतारखेच्या अप्रूपात मन जाते रमून. जन्मतारखेच्या अप्रूपात मन जाते रमून. थोरांच्या आशीर्वादाने बालपण जाते सरून. थोरांच्या आशीर्वादाने बालपण जाते सरून. एक तारीख येते सनई चौघडा वाजवत. एक तारीख येते सनई चौघडा वाजवत. त्या तारखेने वाढत राहते जीवनाची रंगत. त्या तारखेने वाढत राहते जीवनाची रंगत. ही तारीख इतिहास जमा होतच नाही कधी. ही तारीख इतिहास जमा होतच नाही कधी. वाढतच राहते उलट या तारखेची खुमारी. वाढतच राहते उलट या तारखेची खुमारी. 1 ते 31 एवढेच तर दिनांक. 1 ते 31 एवढेच तर दिनांक. पण चिकटतात त्यांना कितीतरी प्रसंग. पण चिकटतात त्यांना कितीतरी प्रसंग. सारे असतो आपण कळसूत्री भावल्या. सारे असतो आपण कळसूत्री भावल्या. जाणवते हे जेव्हा दिसतात लांबच लांब सावल्या. जाणवते हे जेव्हा दिसतात लांबच लांब सावल्या. अशीच एक तारीख करावी की हो अजरामर. अशीच एक तारीख करावी की हो अजरामर. वाट जिची पाहत नाही कधीच कुणी हयातभर. वाट जिची पाहत नाही कुणीच कधी हयातभर.
देह व्हावा चंदनी अन दिगंतात दरवळावी कीर्ती. देह व्हावा चंदनी अन दिगंतात दरवळावी कीर्ती. त्या तारखेला दुनिया मग साजरी करेल पुण्यतिथी. त्या तारखेला दुनिया मग साजरी करेल पुण्यतिथी. वा वा वा, वा सुंदर. खरंच आहे. रोजची तारीख प्रत्येकासाठी वेगळी वेगळी असते. एखाद्यासाठी आपला नेहमीचा दिवस असतो, तर एखाद्याला आपल्या आवडत्या व्यक्तीचा वाढदिवस असेल, कोणाची तरी आठवण असेल, कोणीतरी पहिलं दिलेलं गिफ्ट असेल. कितीतरी एका तारखेशी आपल्या निगडीत आठवणी असतात किंवा भावना असतात. आणि तितक्या थोडक्यात इतकं छान मांडलंस. मी खूप तिघांचे तुमचे आभार मानते की तुम्ही कवितेचं पानमध्ये आज सहभागी झालात आणि इतक्या छान मनापासून कविता ऐकवल्या. मोहिनी, तू इथे अनेक जणांना ऑस्ट्रेलियामध्ये कवितेचं पान इंट्रोड्यूस करून दिलंस असं मला इथे आल्यावर कळलं की कोविडच्या काळात तुला ते सापडलं आणि तू अनेकांना सांगितलंस. तर कवितेचं पान विषयी तुझ्या काय भावना आहेत? वा, कवितेचं पान हा एक फक्त आनंद आहे. आणि प्रत्येक दिवस माझा कोविडच्या काळामध्ये आज कवितेचं पान लावायचं म्हणून ते सगळे लाईनअप करून ठेवायचे, कुठल्या कुठल्या ऐकायच्या आहेत उद्या म्हणून. आणि एकामागून एक ते जे आता तरुण मुलांमध्ये बिंजिंग असतं तसं एकामागून एक मी अगदी ऐकलेले आहेत सगळे. आणि त्यात सगळ्यात छान मजा यायची की मधुराणी, तू सगळ्यांना इतकं छान बोलतं केलंस आणि खूपच गोड वाटतं ते. म्हणजे सगळ्यांमध्ये गंमत अशी असते की आधी नुसता तो श्राव्य तर आहेच आहे, पण प्रेक्षणीय कार्यक्रम पण असायचा की आज मधुराणी काय काय छान छान आणि सगळे कवी पण खूप छान त्यांनी सादर केलेल्या कविता आणि फार ओघवता आणि खूपच अनौपचारिक कार्यक्रम आहे. हे अगदी गप्पा खरं आहे. मारल्यासारखं. अगदी मला खूप अगदी. आनंद आहे की तुम्ही आज या सगळ्या माझ्या कवितेचं पानच्या प्रवासाचा भाग झाला. मला तुमचा सहवास लाभला ह्या निमित्ताने या तुमच्या छान सुंदर देशात यायला मिळालं. तुमच्या तिघांचेही मनापासून आभार मानते आणि तुमचं काव्य प्रतिभा अशी फुलत राहो, कायम तुमच्या बरोबर कविता राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा एपिसोड संपवते. थँक्यू. थँक्यू.